जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण या अगोदर शंकू या घटकावरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आज बघा त्याचा दुसरा पार्ट आपण घेऊन आलेलो आहोत. तर चला सुरुवात करूया. बघा, आपण भूमितीमधला चॅप्टर बघत आहे शंकू, आणि यालाच आपण कोन असे सुद्धा म्हणतो. आपण बघा सुरुवातीला याचे बेसिक काही कॉन्सेप्ट बघितले होते, त्या लक्ष द्या. बघा, ही जे काय आहे आपली शंकूची आकृती, याच्यामध्ये बघा जो खालचा भाग असतो तो काय असतो, याचा वर्तुळाकृती भाग असतो, आणि वरचा भाग जो असतो हा त्रिकोणाकृती आकाराचा असतो. बघा, खालच्या तळामध्ये एक मधात केंद्रबिंदू घेतला आणि या पद्धतीने सरळ रेष काढली. ही काय झाली, याची त्रिज्या दर्शवतो आपण स्मॉल आर या अक्षराने. त्यानंतर बघा, याच्या केंद्रबिंदूतून सरळ जाणारी रेष काय असते, याचा व्यास म्हणजे काय, डायमीटर, आणि डायमीटर दाखवतो आपण डी या अक्षराने. त्यानंतर बघा, ही सरळ रेष राहते, याची उंची, आणि उंची दर्शवतो आपण स्मॉल एच या अक्षराने. आणि त्यानंतर बघा, ह्या ज्या दोन अशा तिरकस लाईनी आहे याला म्हणतो आपण तिरकस उंची, आणि ह्या दाखवतो आपण स्मॉल यल या अक्षराने, यालाच म्हणतो आपण स्लॅन्ट हाईट. आता बघा, काही महत्वाचे सूत्र राहिलेले आहे, ते सूत्र सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचे असते. पहिल्या नंबरचं सूत्र आपल्याला बघावं लागते घनफळ किंवा आकारमान काढण्याचं, आणि सूत्र आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. त्यानंतर बघा, दुसरं आहे वक्र पृष्ठफळ, आणि वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र वापरतो आपण पाय आर यल. पायची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आर म्हणजे त्रिज्या, आणि यल म्हणजे राहते याची तिरकस उंची. त्यानंतर बघा, याचं एकूण पृष्ठफळ म्हणजे टोटल सरफेस ऑफ एरिया काढायचं सूत्र आहे आपलं पाय आर ब्रॅकेटमध्ये यल प्लस आर. त्याच्यानंतर तळाचे क्षेत्रफळ काढतो आपण वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानं पाय आर स्क्वेअर, आणि बघा तिरकस उंची स्लॅन्ट हाईट काढतो आपण पायथागोरसचा प्रमेयानं. आता इथे लक्ष द्या थोडं, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघा याचं एकूण वक्र पृष्ठफळ, त्याच्यानंतर याचं बघा तिरकस उंची किंवा याचं तळाचे क्षेत्रफळ किंवा याला कापड किती मीटर लागेल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर बघा, एकूण पृष्ठफळासाठी सूत्र आहे आपलं पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस यल, आणि बघा तिरकस उंचीसाठी वापरायचं आपल्याला पायथागोरसचा प्रमेय. हे या ठिकाणी आता क्लिअर करून घ्या. बघा, या एका शंकूच्या आकृतीमध्ये आपल्याला दोन काटकोन त्रिकोण बनताना दिसते. त्यापैकी बघा, आपण सुरुवातीला एक बघू. या पद्धतीने सरळ एक रेष ओढली, ही झाली काय याची उंची म्हणजे यच. त्याच्यानंतर बघा, ही जी मधातून रेष ओढतो आपण याला म्हणतो त्रिज्या दर्शवतो आपण आरनी. आणि त्यानंतर बघा, हे तिरकस रेष जे राहते याला म्हणतो आपण स्लॅन्ट हाईट, आणि स्लॅन्ट हाईट दर्शवतो आपण स्मॉल यल या अक्षराने. खालची जी आहे त्याला म्हणतो आपण त्रिज्या, जी उभी सरळ रेष आहे याला म्हणतो याची उंची म्हणजे हाईट, आणि जी तिरकस उंची आहे याला म्हणतो आपण स्लॅन्ट हाईट म्हणजे काय, तिरकस उंची. आता बघा, हा भेटला आपल्याला एक काटकोन त्रिकोण. या बघा, आता काटकोन त्रिकोणामध्ये बघा, समोरची बाजू काय असते, याचा कर्ण. समोरची बाजू काय असते, कर्ण. त्याच्यानंतर बघा, काटकोन त्रिकोणाचा खालची जी बाजू असते याला काय म्हणतो आपण, याचा पाया, आणि जी उभी सरळ रेष जी असते याला म्हणतो आपण याची उंची. हे भेटलं आपल्याला काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोणामध्ये जर आपल्याला कर्ण काढायचा असेल तर कर्ण काढतो आपण पायथागोरसचा प्रमेय. आता या ठिकाणी बघा, तिरकस उंचीस म्हणजे काय झाला याचा आता कर्ण काय यल, त्याच्यानंतर पाया म्हणजे आर, आणि बघा उंची म्हणजे यच. म्हणून या ठिकाणी आता सूत्र भेटन आपल्याला कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंचीचा वर्ग. हे आहे आपलं पायथागोरसचा प्रमेय. आता बघा, कर्ण काय घेतो आपण यल, म्हणून या ठिकाणी काय होणार यलचा वर्ग बरोबर पाया म्हणजे काय आर, म्हणून या ठिकाणी होणार इथे आरचा वर्ग प्लस उंची म्हणजे काय आपली यच, म्हणून या ठिकाणी होणार यचचा वर्ग. म्हणजे बघा, आता तिरकस उंची काढताना आपल्यासाठी सूत्र वापरायचं आपल्याला आता यल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस यच स्क्वेअर. हे वापरायचं आपल्याला तिरकस उंची काढताना सूत्र. बघा, घनफळ काढताना 1/3 पाय आर स्क्वेअर एच, वक्र पृष्ठफळ काढताना पाय आर यल, एकूण पृष्ठफळ काढताना पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस यल, त्याच्यानंतर तळाचे क्षेत्रफळ काढताना पाय आर स्क्वेअर, आणि बघा तिरकस उंची काढताना स्लॅन्ट हाईट काढताना वापरायचं आपल्याला पायथागोरसचा प्रमेय यल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. या ठिकाणी एवढ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला महत्वाच्या आहेत. चला आता प्रश्न पाहू याच्यावरचे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याचं घनफळ काढणे आणि पृष्ठफळ काढणे याच्यावरचे व्हिडिओ बघितले होते. दोन टाईप आपले झालेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपल्याला याचा तिसरा टाईप बघायचा आहे, शंकूचे एकूण पृष्ठफळ काढणे. तिसऱ्या नंबरचा आपला टाईप राहणार आहे. त्याच्यामधला बघा पहिला प्रश्न. एका शंकूची तिरकस उंची 5 मीटर असून त्याच्या तळाचा व्यास
6 मीटर आहे तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती चौरस मीटर मध्ये विचारलेलं आहे. उत्तर सुद्धा आपलं चौरस मीटर मध्ये येणार आहे. म्हणून बघा आता इथे पाय बरोबर घ्यायचं आपल्याला 3.14 मीटर. चला आता बघा काय घ्यायचं आहे. शंकूची तिरकस उंची दिली आहे म्हणजे बघा यल दिलेला आपल्याला इथे किती 5 मीटर. म्हणून या ठिकाणी यल घेऊ इथे 5 मीटर. त्याच्यानंतर बघा तळाचा व्यास म्हणजे काय डी डायमीटर किती दिले आपल्याला 6 मीटर. डायमीटर जर आपल्याला 6 मीटर दिले असेल तर आपली रेडियस किती होणार इथे 3 मीटर. व्यास दिला 6 मीटर. व्यासच्या अर्धी काय आहे त्रिज्या. मग त्रिज्या झाली आता इथे आपली 3 मीटर. त्यानंतर काय दिलं आपल्याला याचे एकूण पृष्ठफळ काढायचे आहे. चला काय सूत्र आहे एकूण पृष्ठफळ शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे पाय आर यल. सूत्र आहे आपलं पाय आर यल किंवा काय वापरायचं शंकूचे एकूण पृष्ठफळ सूत्र आहे आपलं पाय आर ब्रॅकेट मध्ये आर प्लस यल. बघा थोडी मिस्टेक झाली होती या ठिकाणी. बघा पृष्ठफळ काढताना सूत्र वापरायचं आपल्याला पाय आर यल आणि एकूण पृष्ठफळ काढताना सूत्र वापरायचं आपल्याला पाय आर ब्रॅकेट मध्ये आर प्लस यल. क्लिअर आहे. चला बघा त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या. पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या किती भेटली आपल्याला इथे 3 मीटर. म्हणून या ठिकाणी घ्यायची 3 ब्रॅकेट म्हणजे त्रिज्या आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या किती आहे 3 म्हणून या ठिकाणी घ्यायची 3 प्लस यल म्हणजे तिरकस उंची. तिरकस उंची दिली आपल्याला 5 मीटर. म्हणून या ठिकाणी घ्यायची आता 5. आता काय करायचं इथे 3.14 वापरायला लावलाय म्हणून या ठिकाणी पायची व्हॅल्यू इथे 3.14 घ्यायची. ओके 3.14 गुणिला 3 ब्रॅकेट मध्ये 3 प्लस 5. आता याला काय करायचं सोडवायचं. बघा 3.14 जशाच तशी लिहायची गुणिला 3. आता काय करायचं जिथे ब्रॅकेट असतो त्याच्यामध्ये नेहमी काय असते चिन्ह जर नसेल तर गुणाकार असतो आणि ब्रॅकेट मध्ये 3 + 5 यांची जर बेरीज केली किती येते 8. आता याला काय करायचं सोडवायचं. बघा पहिले 3.14 गुणिला 3 यांचा गुणाकार करायचा. 3 चोक 12 12 2 उरला 1 3 1 3 आणि 1 4 4 4 3 3 9 म्हणजे बघा 2 घर सोडून आहे. मग 2 घर सोडून काय त्याला दशांश चिन्ह दिलं 9.42 गुणिला इथे शिल्लक राहते 8. आता बघा 9.42 गुणिला 8 या दोघांचा काय करायचा इथे गुणाकार. 8 2 16 16 6 उरला 1 8 चोक 32 आणि 1 33 33 3 उरले 3 8 9 72 72 आणि 3 किती 75. आणि बघा इथे 2 घर सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून डावीकडून 2 घर सोडून काय त्याचं दशांश चिन्ह म्हणजे 75.36. याचं एकक बघा उंची आणि याच्या त्रिज्येचं कशामध्ये मीटर मध्ये येणार. उत्तर कशामध्ये येणार चौरस मीटर किंवा याला म्हणतो आपण मीटर स्क्वेअर. 75.36 चौरस मीटर. ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आपल्याला 75.36 चौरस मीटर. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला नेक्स्ट प्रश्न पाहू. बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे. एका शंकूची तिरकस उंची 35 सेमी असून त्याच्या तळाची त्रिज्या 21 सेमी आहे तर त्याचे संपूर्ण पृष्ठफळ किती चौरस सेमी असेल. बघा तिरकस उंची म्हणजे यल दिला आपल्याला 35 सेंटीमीटर. त्याच्यानंतर तळाची त्रिज्या आर दिला आपल्याला इथे 21 सेंटीमीटर. काय काढायचं आपल्याला संपूर्ण पृष्ठफळ काढायचं आहे. आता बघा संपूर्ण पृष्ठफळसाठी काय सूत्र आपलं शंकूचे एकूण पृष्ठफळ. सूत्र आपलं पाय आर ब्रॅकेट मध्ये आर प्लस यल. आता बघा इथं त्रिज्या सुद्धा आहे आणि यल सुद्धा आहे त्याच्यावरून आपल्याला याचं एकूण पृष्ठफळ काढता येते. किमती जशा असतात ठेवायच्या. पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर. आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या किती दिली आपल्याला 21 म्हणून या ठिकाणी घ्यायची 21 ब्रॅकेट मध्ये जिथे ब्रॅकेट असतो तिथं काय असते गुणाकार आर प्लस यल. आर किती आहे 21 आणि यल आहे 35 म्हणून या ठिकाणी 21 प्लस 35. आता काय करायचं याला सोडवायचं. 22/7 गुणिला 21 गुणिला 21 आणि 35 या दोघांची बेरीज 30 20 50 50 आणि 6 किती 56. काय भेटलं आता 22/7 गुणिला 21 गुणिला 56. आता काय करायची काटाकाटी करायची. बघा 7 डायरेक्ट भाग जातो 56 ला भाग द्यायचा. 7 1 7 7 8 56 किती शिल्लक राहते 22 गुणिला 21 गुणिला 8. आता काय करायचा 21चा आणि 22चा सुरुवातीला गुणाकार करून घ्यायचा. 21 2 42 42 2 उरले किती 4. 21 2 42 42 आणि 4 किती 46 म्हणजे 462 गुणिला 8. 462 गुणिला या दोघांचा काय करायचा गुणाकार. 8 2 16 16 6 उरले 1 8 6 48 आणि 1 49 49 9 उरले 4 8 चोक 32 आणि 4 किती 36 म्हणजे बघा 3696. एकक आहे आपलं सेमी मध्ये उत्तर येणार याचं चौरस सेमी. उत्तर येणार आपलं चौरस
सेमी. या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा आहे. चौरस सेमी म्हणून याला, किंवा आपण याला म्हणतो सेंटीमीटरचा स्क्वेअर. कारण की बघा वक्र पृष्ठफळ आणि एकूण वक्र पृष्ठफळ नेहमी चौरस सेमीमध्ये किंवा चौरस मीटरमध्येच येणार. 3696 चौरस सेमी. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिले आपल्याला 3696 चौरस सेमी. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, एका शंकूची तिरकस उंची 25 सेमी व त्याच्या तळाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. चला, तिरकस उंची म्हणजे यल दिला आपल्याला 25 सेंटीमीटर, त्याच्यानंतर त्रिज्या आर दिला आपल्याला इथे 7 सेंटीमीटर काढायचं आहे. त्याचं एकूण पृष्ठफळ, आणि एकूण पृष्ठफळसाठी सूत्र आहे आपलं एकूण पृष्ठफळ बरोबर पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच किंवा आर प्लस यल. चला आता बघा पायची व्हॅल्यू किती आहे 22/7 गुणेला आर म्हणजे त्रिज्या किती दिली आपल्याला 7 सेमी म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं इथे 7 गुणेला ब्रॅकेट आर किती आहे 7 प्लस यल म्हणजे तिरकस उंची किती आहे 25 म्हणून या ठिकाणी घेतलं 25. 16 याला बघा 7 इथेच कट होऊन जाते, म्हणजे काय शिल्लक राहते 22 गुणेला 25 आणि 7 किती होते 32. 22 गुणेला 32. आता काय करायचं 22 आणि 32चा दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 22 दोन्ही 44, 44 आणि 4 उरले 4, 22 त्रिक 66, 66 आणि 4 किती 70, म्हणजे बघा 704. एकक आपलं सेमी मध्ये आहे, त्रिज्या आणि उंचीचं म्हणून या ठिकाणी बघा चौरस सेमी, याला म्हणून आपण सेंटीमीटर स्क्वेअर. 704 चौरस सेमी. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आपल्याला 704 चौरस सेमी या प्रश्नाचं उत्तर राहणार. चला नेक्स्ट प्रश्न पाहू. बघा आता काढायचं आपल्याला चौथ्या नंबरचा टाईप राहणार आहे आपला शंकूची तिरकस उंची काढणे. तिरकस उंची काढताना तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला वापरायचा आहे इथे पायथागोरसचा प्रमेय. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंचीचा वर्ग. आपण बघा एक्सप्लेन केलं होतं, त्याला काय घेतलं आहे यल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. ओके चला प्रश्न पाहू. बघा एका शंकूचे घनफळ 1232 घनसेमी असून त्याच्या पायाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर त्याची तिरकस उंची काढा. तर सुरुवातीला बघा आपल्याला घनफळ दिलेलं आहे, तर घनफळाचं सूत्र पहिले वापरून घ्यायचं. बघा घनफळ किती आहे 1232 घनसेमी, म्हणजे बघा घनफळ बरोबर घनफळ काढायचं सूत्र काय 1/3 पाय आर स्क्वेअर एच. घनफळ काढायचं सूत्र घनफळ दिला म्हणून घनफळ काढायचं सूत्र वापरायचं किती आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. घनफळ किती दिलं आपल्याला 1232, तर जशाच तसा 1232 बरोबर 1/3 गुणिला पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर. त्रिज्या दिली आहे का आपल्याला त्रिज्या दिलेली आहे, म्हणून काय करायचं इथे आर स्क्वेअर म्हणजे 7 गुणिला 7 गुणिला एच म्हणजे उंची दिली आहे का आपल्याला नाही, म्हणून या ठिकाणी उंची काढायची आहे. म्हणून आपल्याला सूत्र वापरायचं होतं इथे घनफळ काढण्याचं सूत्र. कारण की घनफळ दिलेलं आहे, आपल्याकडे जर तिरकस उंची काढायची असेल तर आपल्याला त्रिज्या आणि त्याची तिरकस लांबी दोन्ही महत्वाची असते, किंवा उंची सुद्धा महत्वाची असते. उंची काढायची आहे, त्रिज्या दिलेली आहे, म्हणून इथे आपल्याला वापरायचं आहे घनफळ काढायचं सूत्र. आणि घनफळावरून आपल्याला याची उंची काढता येते. चला आता बघा इथे काय होणार 7 इथेच कॅन्सल करून घ्यायचे. आता बघा इथे काय 1232 इथे 1/3 आहे, तर इथे काय होणार 3/1. आणि इथे बघा 22 कशामध्ये वरती गुणाकारामध्ये, तर इकडे येणार भागाकारामध्ये. आणि इथे बघा इथे 7 सुद्धा गुणाकारामध्ये आहे, तर 7 सुद्धा इथे कशामध्ये येणार भागाकारामध्ये. शिल्लक राहते इथे एच. 3च्या खाली 1 असला तर काही फरक पडत नाही, म्हणून 1च्या ठिकाणी या ठिकाणी हे 7 आपण इथे घेऊन घेतलेलं आहे. आता करायची याची काटाकाटी. बघा कितीने भाग जाणार इथे 11ने भाग जाणार देऊ. 11 दोन्ही 22, 11 1 11 एक शिल्लक राहिला 11 1 11 किती शिल्लक राहिले 2, 11 दोन्ही 22 म्हणजे बघा 112. आता बघा 2 112ला भाग जातो 2 पंच 10 2 सक 12 म्हणजे किती आले 56. आता इथे बघा 7 आहे वरती 56 आहे, 7 ने 56ला भाग जातो 7 1 7 7 8 56 शिल्लक राहिलाय 8 गुणिला 3 म्हणजे 8 त्रिक 24 सेमी मध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी 24 सेंटीमीटर बरोबर एच म्हणजे बघा आपली उंची भेटली आता आपल्याला 24 सेंटीमीटर आणि त्रिज्या आहे आपल्याला 7 सेंटीमीटर. आता काढायची आपल्याला याची तिरकस उंची, तर त्याच्यासाठी सूत्र वापरायचं होतं आपलं पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसचा प्रमेय काय यल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस
एच स्क्वेअर, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंचीचा वर्ग. या ठिकाणी तुम्हाला बघा आकृतीवरून सांगतो. या पद्धतीने आपण आकृती घेतली आहे शंकूची. सरळ रेष काढली आहे, ही झाली याची त्रिज्या. बघा खालची बाजूची काय किती भेटली आपली त्रिज्या 7, मग ही काय झाला आर. त्याच्यानंतर बघा उंची, उंची किती आली आपली 24, म्हणून ही झाली 24. उंची घेतो आपण यश नी, काढायचा काय आपल्याला यल, म्हणून या ठिकाणी यल स्क्वेअर, यल काढायचा म्हणून या ठिकाणी यल. इथे बघा कर्ण जर काढायचा आहे, यल मध्ये तिरकस उंची काढायची आहे, काय घेतो पाया वर्ग प्लस उंचीचा वर्ग. या ठिकाणी पाया आर, उंची एच म्हणून आरचा वर्ग, आणि बघा उंचीचा वर्ग केला तर भेटते आपल्याला यल. चला आता किमती ठेवू. बघा यल वर्ग काढायचा आहे म्हणून यल वर्ग काय करायचा जशाच तसा बरोबर आर. आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या किती आपल्याकडे आता 7 सेमी, म्हणून या ठिकाणी काय घ्यायचा 7चा वर्ग प्लस एच, एच उंची किती आली आपल्याकडे 24 सेंटीमीटर, म्हणून या ठिकाणी घ्यायचं 24चा वर्ग. 7चा वर्ग 49 प्लस 24, 24चा वर्ग किती येते 576. 7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576. आता या दोघांची काय करायची बेरीज. ओके बघा 9 आणि 6, 9 आणि 6 15, 15 5 उरला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12 2 शिल्लक राहिला 1, 5 आणि 1 6, म्हणजे बघा 625. म्हणजे इथे काय यल स्क्वेअर बरोबर 625. आपल्याला काय यल काढायचा आहे तिरकस उंची, म्हणून या ठिकाणी यल बरोबर 625 कितीचा वर्ग आहे 25चा, म्हणून या ठिकाणी येणार इथे 25 सेंटीमीटर. म्हणजे बघा तिरकस उंची भेटली आपल्याला 25 सेंटीमीटर. काय भेटली आपल्याला तिरकस उंची. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. तिरकस उंचीचा त्रिज्या दिली होती पण उंची नव्हती, म्हणून सर्वात आधी आपण घनफळाचं सूत्र वापरून उंची काढली. उंची भेटली आपल्याला 24 सेंटीमीटर. इथे वापरला आपण पायथागोरसचा प्रमेय, यल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. याच्या किमती ठेवल्या आणि बघा यल स्क्वेअर बरोबर आलं 625, यल 625 कितीचा वर्ग आहे 25चा, म्हणून यल बरोबर 25 सेंटीमीटर. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, एका शंकूची उंची 12 सेमी असून त्याच्या पायाची त्रिज्या 9 सेमी आहे, तर त्याची तिरकस उंची काढा. आता इथे बघा आपल्याला उंची सुद्धा दिली आहे एच 12 सेंटीमीटर, त्यानंतर पायाची त्रिज्या आर बरोबर दिली आहे किती 9 सेंटीमीटर. या ठिकाणी कोणतं सूत्र वापरायची गरज आहे का आपल्याला नाही, कारण की एच दिलाय आर दिलाय, याच्यावरून डायरेक्ट आपल्याला तिरकस उंची काढता येते. कारण की तिरकस उंचीचा काय सूत्र आपलं पायथागोरसचा प्रमेय काय आहे यल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. चला आकृतीने सांगतो तुम्हाला. बघा या पद्धतीने आपली शंकूची आकृती आहे. ही झाली त्रिज्या आर, सरळ रेष ही झाली याची उंची एच, आणि काय काढायचं आपल्याला इथे यल काढायचा आहे. आर बरोबर किती भेटलं आपल्याला 9, एच बरोबर किती आहे इथे 12. आता काय करतो आपण इथे पायथागोरसचा प्रमेय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंचीचा वर्ग. तसंच काय करतो इथं यल वर्ग बरोबर आर वर्ग प्लस एचचा वर्ग, म्हणून या ठिकाणी काय करायचं आर, आर म्हणजे त्रिज्या किती आहे 9, म्हणून या ठिकाणी 9चा वर्ग प्लस एच, एच म्हणजे काय उंची, उंची किती आहे इथे 12, म्हणून या ठिकाणी 12चा वर्ग. आता याला काय करायचं सोडवायचं. 9चा वर्ग 81 प्लस 12चा वर्ग 144. आता दोघांची बेरीज 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, 12 2 उरला 1, 1 आणि 1 किती 2. म्हणजे बघा यल स्क्वेअर बरोबर किती आलं 225. आपल्याला पाहिजे फक्त यल. 225 कितीचा वर्ग आहे 15चा, म्हणून या ठिकाणी बघा यल बरोबर एकक सेमीमध्ये आहे, म्हणून या ठिकाणी बघा तिरकस उंची येणार 15 सेमी. स्लॅन्ट हाईट बरोबर 15 सेंटीमीटर. या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, एका शंकूचे घनफळ 154 घन मीटर आहे व त्याच्या तळाची त्रिज्या 3.5 मीटर आहे, तर त्याची तिरकस उंची काढा. आता इथे बघा आपल्याला त्रिज्या दिलेली आहे पण उंची दिलेली आहे का नाही, म्हणून सर्वात आधी या ठिकाणी आपल्याला काढायची आता याची उंची. काय दिलं आपल्याला घनफळ, म्हणून या ठिकाणी बघा घनफळ काढण्याचं सूत्र वापरायचं. शंकूचे घनफळ काढण्याचं सूत्र काय आपल्याकडे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. या ठिकाणी हे सूत्र वापरायचं. बघा घनफळच्या खाली घनफळ, घनफळ 154 बरोबर 1/3 जशाच तसा, पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर, त्रिज्या दिली आहे आपल्याला 3.5, त्याचा काय करायचा वर्ग, म्हणून इथे लिहायचं 3.5 गुणिला 3.5 गुणिला एच म्हणजे काय उंची, उंची दिली आहे का आपल्याला नाही, उंची काढायची म्हणून जशाच तशी. चला आता या सगळ्या संख्या इकडे
काढून घ्यायचा. तर एक काम करू आपण इथे आता बघा, इथे 35 आहे ना, हा पॉईंट काय करायचा इथे छेदामध्ये घेऊन घेऊ. इथे सुद्धा हा पॉईंट छेदामध्ये घेऊ कारण की एक स्टेप आपली वाचते. हा पॉईंट काय करायचा इथचा आता कट होऊन जाते. पॉईंट दोन्ही काय होते कट होते कारण की त्याचे पॉईंट आपण छेदामध्ये घेतलेले आहे. आता काय करायचं बरोबरच्या त्या साईडच्या संख्या सगळ्या इकडे आणायच्या म्हणून 154 गुणेला. आता इथे बघा 301 आहे, 103 आहे, इथे काय होणार 301, इथे काय होणार 722, इकडे होणार 10/35 आणि इथे सुद्धा होणार 10/35 कारण की बरोबरच्या या साईडला आल्या तर सगळ्या संख्या काय होते व्यस्त म्हणून या ठिकाणी भेटलं 154 गुणेला 301 गुणेला 722 गुणेला 10/35 गुणेला 10/35 बरोबर यच उंची काढायची म्हणून जशाच तशी ठेवली. आता काय करायचं याची काटाकाटी करायची. बघा 22 ने डायरेक्ट 154 ला भाग जातो, 22 1 22, 22 7 154, 7 ने 35 ला भाग जातो, 7 1 7, 7 5 35, 5 ने 10 ला भाग जातो, 5 1 5, 5 2 10. त्याच्यानंतर बघा इथे 35 आहे, 7 ते 35 ला भाग जातो, 7 1 7, 7 7 35. त्यानंतर वरती 10 आहे, 5 ने 10 ला भाग जातो, 5 1 5, 5 2 10. आता काय शिल्लक राहिला आपल्याकडे 3 गुणेला 2 गुणेला 2, 3 2 6, 6 2 12 म्हणजे बघा 12 एकक मीटर मध्ये आहे म्हणून बघा याचं उंचीचं एकक सुद्धा येणार आपल्याकडे 12 मीटर बरोबर यच. यच म्हणजे काय उंची. उंची भेटली आता आपल्याला 12 मीटर. सूत्र वापरलं आपण घनफळ काढायचं 1/3 पायार वर्ग यच. किमती टाकल्या आणि उंची भेटली आपल्याला 12 मीटर बरोबर उंची. आता बघा आपल्याला काय काढायची याची तिरकस उंची. उंची भेटली त्रिज्या आपल्याकडे आहे तर डायरेक्ट आपल्याला काय काढता येते याची तिरकस उंची काढता येते. सूत्र आहे आपलं एल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. एल स्क्वेअर काढायचा जशाच ठेवायचं. आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या किती आहे 3.5 म्हणून या ठिकाणी घ्यायचा 3.5 चा वर्ग प्लस एच म्हणजे उंची, उंची किती आली आपल्याकडे 12 म्हणून या ठिकाणी घ्यायचा 12 चा वर्ग. काय घेतलं इथे 12 चा वर्ग. आता याला काय करायचं सोडायचं. बघा 35, 35 चा वर्ग किती येते 1225, 35 चा वर्ग 1225. इथे बघा एक घर सोडून पॉईंट आहे, पॉईंट किती आहे 1, 1 ची दुप्पट केली किती येते 2 म्हणून या ठिकाणी 2 घर सोडून काय त्याचा पॉईंट म्हणजे 3.5 चा वर्ग झाला आपला 12.25. 3.5 चा वर्ग 12.25 प्लस इथे 12 चा वर्ग 144. आता काय करायचं याची बेरीज करायची. बघा पॉईंटच्या नंतरचे दोन संख्या जशाच तशा लिहायच्या 4 आणि 2 6. त्याच्यानंतर बघा 4 आणि 1 5 आणि 1 जशाच तसं म्हणजे बघा 156.25. आता बघा 156.25 इथे काय आला हा यल स्क्वेअर बरोबर म्हणून बघा यल बरोबर काय होणार आता कितीचा वर्ग राहणार हा 125. 125 चा वर्ग राहते 15,625. आता इथे बघा दोन घर सोडून काय दशांश चिन्ह आहे, 2च्या अर्धे करायचे. 2च्या अर्धे किती होते 1 म्हणून डावीकडून एक घर सोडून द्यायचा पॉईंट म्हणजे बघा 12.5 चा वर्ग किती राहील 156.25 कशामध्ये एकक मीटर मध्ये. मुनेची उंची येणार इथे मीटर मध्ये म्हणजे तिरकस उंची भेटली आपल्याला 12.5 मीटर बरोबर यल. किती आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आपल्याला 12.5 मीटर. ओके क्लिअर आहे समजला सर्वांना. एकदा बघून घ्या व्यवस्थित. चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा आता हा टाइप सुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. आता पोलीस भरतीला काही प्रायोगिक क्वेश्चन आलेले आहे ते प्रायोगिक क्वेश्चन बघण्याचा प्रयत्न करू. चला पहिल्या नंबरचा प्रश्न आहे सराव प्रश्न बदला. 120 मीटर लंब उंची व तळाचा व्यास 70 मीटरच्या शंकूच्या आकाराचा कापडी तंबू उभारण्यास किती मीटर चौरस कापड लागेल. आता बघा आपल्याला या ठिकाणचा टेंट बनवायचा असेल तर टेंट बनवताना फक्त काय करतो आपण वरचा जो कापड लागते तो वरचाच कापड घेतो, खालच्या तळाचा कापड घेणार आहे का नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे वरचा कापड घ्यायचा आहे. त्याच्यासाठी काढावं लागते आपल्याला याचं पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ नाही फक्त या ठिकाणी काढायचं आपल्याला याचं पृष्ठफळ. चला बघू. बघा काय दिलं आपल्याला लंब उंची दिली आहे म्हणजे हाईट यश दिलाय किती 120 मीटर. त्यानंतर बघा व्यास, व्यास म्हणजे काय डी डायमीटर दिले आपल्याला 70 मीटर. तर याचे बघा आर रेडियस किती होणार इथे 70 च्या अर्धी 35 मीटर काय झाली याची त्रिज्या. आणि काय करायचं आपल्याला कापडी तंबू उभारण्यासाठी किती मीटर कापड लागेल हे काढायचं आहे. त्याच्यासाठी काढावं लागते आपल्याला आता शंकूचे पृष्ठफळ. शंकूचे पृष्ठफळ, शंकूचं पृष्ठफळ काढायचं सूत्र आहे पाय आर यल. काय सूत्र आहे पाय आर यल. चला पायची व्हॅल्यू
22/7 गुणिला आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या किती भेटली आपल्याला 35 म्हणून या ठिकाणी लिहायचं 35 गुणिला यल, यल म्हणजे काय तिरकस उंची, आणि तिरकस उंची किती दिली आपल्याला 120 मीटर, लंब उंची, तळाचा व्यास दिला 70 मीटर, तर शंकूच्या आकाराचा कापडी तंबू उभारण्यास किती मीटर. आता यल आहे का आपल्याकडे नाही, तर याच्यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागेल पायथागोरसचा प्रमेय, कारण की याच्या लंब उंची दिली आहे, त्रिज्या दिली आहे. बघा तुम्हाला डायग्राम सांगतो, या पद्धतीने जर आपण तंबू जर उभारला म्हणजे शंकूच्या आकाराचा तंबू आहे, याची त्रिज्या दिली आपल्याला, त्रिज्या किती आहे आपली 35 आर 35, त्याच्यानंतर याची बघा लंब उंची म्हणजे उंची दिली आहे एच, इथे 120, आणि काढायचा का आपल्याला यल, यल आपल्याकडे नाही म्हणून सुरुवातीला आता इथे यल काढून घेऊ. बघा हे सूत्र आपण नंतर वापरू, पहिले याचं काय करायचं, यल म्हणजे तिरकस उंची काढून घ्यायची. तिरकस उंची काय करताना काय करतो आपण, इथे आरचा वर्ग आणि इथे काय करतो एचचा वर्ग, तेव्हा भेटते आपल्याला यलचा वर्ग. चला सांगतो तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या, प्रश्न थोडासा किचकट आहे. काय वापरतो आपण पायथागोरसचा प्रमेय, काय आहे यल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. चला आर, आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या किती आहे इथे 35 म्हणून या ठिकाणी काय घ्यायचा 35चा वर्ग प्लस एच म्हणजे काय उंची, उंची किती आहे इथे 120 मीटर म्हणून या ठिकाणी घ्यायचं 120चा वर्ग. आता बघा 35चा वर्ग किती येते 1225 प्लस 120, 120चा वर्ग पण याच्यामध्ये किती आहे 12, 12चा वर्ग आपल्याला माहिती आहे, 12चा वर्ग 144, इथे एक झिरो आहे, वर्ग करताना गुणताना काय होतो 2 झिरो होतो म्हणून या ठिकाणी काय करायचं 2 झिरो देऊन द्यायचे. आता बघा याची काय करायची बेरीज 1225 आणि बघा 14400, बघा इथे 5 आहे 5 लिहून घेतले, 2 आणि 0 इथे 2 लिहिले, त्याच्यानंतर बघा 4 आणि 2 6, 4 आणि 1 5 आणि 1 शिल्लक म्हणजे बघा 15625. इथे काय आला यल स्क्वेअर बरोबर 15625 म्हणजे यल बरोबर काय होणार 125, कारण की 15625 चा वर्ग काय राहतो 125 कशामध्ये आहे मीटर मध्ये, म्हणून बघा यल आला 125 मीटर. आता बघा त्रिज्या भेटली 35, त्याच्यानंतर उंची आहे 120 आणि तिरकस उंची आहे इथे 125 मीटर. आता काय काढायचं आपल्याला याचं तंबू मध्ये किती कापड लागेल तंबू बनवण्यासाठी, त्यासाठी सूत्र वापरतो आपण याचं शंकूचे पृष्ठफळचं सूत्र काय आहे पाय आर यल, सूत्र आहे पाय आर यल. आता बघा याच्या किमती व्यवस्थित ठेवून घ्यायच्या, पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या किती आहे आपल्याकडे 35 म्हणून या ठिकाणी 35 आणि यल, यल म्हणजे काय तिरकस उंची, तिरकस उंची किती भेटली आपल्याला 125 म्हणून या ठिकाणी ठेवायची इथे आता 125. आता काय करायचं 7 ने भाग द्यायचा, 7 1 7, 7 5 35, काय शिल्लक राहिला आपला 22 गुणिला 5 गुणिला 125, 22 आणि 5 चा गुणाकार करून घ्यायचा, 22 5 110 गुणिला 125, 110 गुणिला 125 याचा गुणाकार आता करून घ्यायचा. बघा 0 जशास तसे. आता 11 ने काय करायचं 125 ला गुणायचं, 11 5 55, 55 5 उरले किती 5, 11 2 22, 22 आणि 5 27, 27 7 उरले किती 2, 11 1 11 2 13 म्हणजे बघा 13750 कशामध्ये एकक मीटर मध्ये. तर याचं येणार उत्तर कशामध्ये येणार चौरस मीटर, म्हणजे बघा 13750 चौरस मीटर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. किती कुठे आहे 13750, ऑप्शन नंबर 1 मध्ये दिले आपल्याला 13750 मीटरचा वर्ग, मीटर स्क्वेअर म्हणा किंवा चौरस मीटर म्हणा दोन्ही एकक सारखे आहे. मित्रांनो प्रश्न थोडा किचकट आहे, या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे 9.6 मीटर लंब उंची व तळाची त्रिज्या 2.8 मीटरच्या शंकूच्या आकाराचा कापडी तंबू उभारण्यास किती चौरस मीटर कापड लागेल. आता बघा लंब उंची एच किती आहे 9.6, त्याच्यानंतर बघा त्रिज्या आहे आर 2.8 आणि शंकूच्या आकाराचा कापडी तंबू उभारण्यास काय चौरस मीटर कापड लागेल. पण यल म्हणजे आपल्याला तिरकस उंची दिली आहे का नाही, म्हणून सुरुवातीला यल काढून घ्यायचा. बघा आकृती बघा, या पद्धतीने जर आपल्याला तंबू काढायचा आहे तर ही काय असते खालची त्रिज्या आर, आर किती द्यायला आपल्याला इथे 2.8 काय दिलं आपल्याला त्रिज्या, त्याच्यानंतर ही झाली उंची, उंची दिली आपल्याला इथे 9.6 कशामध्ये एकक मीटर मध्ये. आणि काय काढायचं इथे यल काढायचा आहे, कारण की तंबू काढताना तंबूचा कापड काढताना आपल्याला त्याची तिरकस उंची माहित पाहिजे, म्हणून सुरुवातीला तिरकस उंची काढून घ्यायची. हा झाला आर, ही झाली काय याची एच म्हणजे उंची आणि हा झाला यल,
स्मॉल यल. आता बघा इथे काय वापरतो आपण, पायथागोरसचा प्रमेय काय आहे, एल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आता बघा आर दिलाय 2.8 म्हणून या ठिकाणी त्याचं 2.8 चा वर्ग प्लस एच, एच म्हणजे उंची, उंची आपली 9.6 म्हणून या ठिकाणी घ्यायचं 9.6 चा वर्ग. आता बघा 28, 28 चा वर्ग किती होते, 8 8 64, 8 8 64 म्हणजे किती होणार इथे, 28 चा वर्ग 784. त्याच्यानंतर बघा प्लस, आता इथे बघा 8 काय एक घर सोडून पॉईंट आहे म्हणून 1 ची दुप्पट काय करायची 2 म्हणजे 7.84 होणार. त्यानंतर बघा 96, 96 चा वर्ग करता येते का नाही म्हणून या ठिकाणी 96 चा वर्ग सुरुवातीला करून घ्यायचा. बघा 6 6 36, त्याच्यानंतर 9 चा वर्ग 81, त्यानंतर बघा या दोघांचा गुणाकार 9 × 54, 54 दोन्ही किती होते 108 म्हणून या ठिकाणी लिहायचं 108. 6 8 आणि 3 11 शी 1 उरला 1 1 1 2 8 आणि 1 9 म्हणजे बघा 92 16, 9,216 होणार. 96 चा वर्ग 9,216. चला 96 चा वर्ग समजलाय 9,216. आता बघा इथे काय आहे, एक घर सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून 1 ची दुप्पट 2 करायची, मग 2 घर सोडून काय त्याचं दशांश चिन्ह म्हणजे बघा 7.84 आणि 92.16. आता याची काय करायची बेरीज दोघांची. आता इथे 92.16 आणि 7.84 याची काय करायची बेरीज. बघा 6 आणि 4 10 0 उरला 1, 8 आणि 2 10 0 उरला 1, 7 आणि 3 10 0 उरला 1, 9 आणि 1 10 म्हणजे बघा 100. 100 काय आला या दोघांची बेरीज. 2 घर सोडून काय दिले पॉईंट म्हणजे बघा 100 काय लिहिते आता याची बेरीज. इथे काय यल स्क्वेअर. आता बघा यल स्क्वेअर बरोबर किती आला 100 बरोबर आहे. तर आपल्याला काय पाहिजे यल 100 कितीचा वर्ग आहे 10 चा म्हणजे बघा 10 मीटर भेटली आपल्याला तिरकस उंची, 10 मीटर भेटली आपल्याला तिरकस उंची. आणि याच्यावरून आता आपल्याला काढता येते याचा टोटल तंबू किती लागेल म्हणून त्यासाठी काढावं लागते आपल्याला शंकूचे पृष्ठफळ. आणि पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र आहे पाय आर यल. पृष्ठफळ काढण्यासाठी काय सूत्र आहे पाय आर यल. बघा पायची व्हॅल्यू किती राहते नेहमी आपली 22/7 गुणिला आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या किती आपल्याकडे 2.8 म्हणून या ठिकाणी घ्यायचं 2.8 गुणिला यल. यल म्हणजे काय लांबी, लांबी किती भेटली आपल्याला तिरकस उंची किती भेटली 10 म्हणून या ठिकाणी यल ची व्हॅल्यू घ्यायची 10. आता इथे बघा इथे पॉईंट आहे इथे 0 आहे, पॉईंट आणि 0 काय झाला कॅन्सल. काय उरलं इथे 28, 7 ने 28 ला भाग जातो, 7 1 7, 7 चोक 28 काय शिल्लक राहिलाय 22 गुणिला 4 आणि 22 गुणिला 4 केलं 22 चोक 88 बरोबर आहे. 88 आला आपलं उत्तर. कशामध्ये मीटर मध्ये आहे म्हणून या ठिकाणी बघा पृष्ठफळ येणार चौरस मीटर, याला म्हणतो आपण मीटरचा वर्ग. 88 चौरस मीटर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. या प्रश्नाचं उत्तर राहणार 88 चौरस मीटर. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा बदलला नाही का. बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे 24 मीटर उंची तळाची त्रिज्या 7 मीटरच्या शंकूच्या आकाराचा एक तंबू उभारण्यास चौरस मीटर मध्ये कापड लागेल. आता बघा इथे एच दिले आपल्याला 24 मीटर, त्रिज्या दिली आपल्याला आर 7 मीटर आणि काय काढायचा यल काढायचा आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं दोघांचा गुणाकार करून वर्गाचा बेरीज करून घ्यायची. 24 चा वर्ग किती येते 576 आणि 7 चा वर्ग 49, दोघांचा काय करायचा वर्ग. 9 आणि 6 15 5 उरला 1, 7 आणि 1 8 आणि 4 12 2 उरला 1, 5 आणि 1 6 म्हणजे बघा 625. 625 कितीचा वर्ग आहे 25 चा म्हणजे बघा आपल्याला भेटला यल किती भेटला आता 25 म्हणून या ठिकाणी बघा यल बरोबर 25 मीटर. आपण पायथागोरसचा प्रमेय या ठिकाणी शॉर्टकट मध्ये वापरला आहे. 576 24 चा वर्ग आणि 7 चा वर्ग 49 या दोघांची बेरीज किती आली 625. 625 कितीचा वर्ग आहे 25 चा म्हणजे यल भेटला आपल्याला 25 मीटर. प्रत्येक वेळेस मित्रांनो आपल्याकडे पेपरमध्ये एवढा वेळ राहत नाही, शॉर्टकट पद्धतीने सुद्धा आपल्याला गणित सोडवावे लागतात. या पद्धतीने शॉर्टकट आपल्याला डायरेक्ट त्याचा यल म्हणजे उंची काढता येते तिरकस उंची. आता बघा आपल्याला काय करायचं आहे याचा कापड काढायचं आहे. या तंबू उभारण्यासाठी एकूण किती कापड लागेल म्हणजे बघा याचं पृष्ठफळ काढायचं आहे शंकूचे पृष्ठफळ बरोबर. पृष्ठफळ काढायचं सूत्र आहे आपलं पाय आर यल, कारण की फक्त आपल्याला वरचंच कापड लागते म्हणून या ठिकाणी फक्त काढायचं शंकूचे पृष्ठफळ. आता बघा पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर. आर म्हणजे काय त्रिज्या आणि त्रिज्या किती आपल्याकडे 7 मीटर म्हणून या ठिकाणी काय करायचं 7 गुणिला यल.
यल म्हणजे काय, याची तिरकस उंची किती भेटली 25, म्हणून या ठिकाणी घ्यायची 25. आता काय करायचं, काटाकाटी 7 7 कॅन्सल, काय शिल्लक राहिलाय 22 गुणेला 25 शिल्लक राहिलाय 22 गुणेला 25. 25 ने 22 ला काय करायचं गुणाचं, 25 दोन्ही 50, 50 0 उरले 5, 25 दोन्ही 50 आणि 5 55, म्हणजे बघा 550 चौरस, एकक किशामध्ये मीटर मध्ये येते, याचं उत्तर येणार चौरस मीटर, किंवा याला म्हणतो आपण मीटर स्क्वेअर. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता, 550 चौरस मीटर. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. थोडे कठीण लेवलचे प्रश्न आहे, पण जर व्यवस्थित आपण सूत्राचा जर आधार घेतला, बेसिक जर समजून घेतलं, तर आपल्याला कोणताही प्रश्न व्यवस्थित सोडवता येतो. बघा मित्रांनो, 3च प्रश्न होते PYQ आलेले, ते प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. शंकूचा एकदम बेसिक पासून पहिल्या व्हिडिओमध्ये टाकला आहे, त्याच्यामध्ये घनपट काढणे आणि त्याचं पृष्ठफळ काढणे, आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्याचं एकूण पृष्ठफळ काढणे, तिरकस उंची काढणे आणि PYQचे प्रश्न हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो, जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.